दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना. आदर्श फणसपाडा मात्र त्या तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. काही जबरदस्त कामगिरी केलंय या संघानं. चला बेस्ट ऑफ लक बोट टीम. मॅचला सुरुवात होते. रोहन पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर एक धाव इथे परिपूर्ण केली जात नाही. दुसऱ्या धाव्याचाही प्रयत्न होतोय आणि इथे 2 धावा सहज अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांशी श्रीगणेश केला जातोय. ऐक कुसमाई विपक्ष यंगस्टार गावदेवी वैतीपाडा या 2 संघामधली ही लढत. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. वालईपाडा चषक 2024 पहिल्या चेंडूवर 2 धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचले दोन्ही अंकावर. जयवंत अँड चंद्रकांत या ऑडिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. एक धाव इथे परिपूर्ण केले. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. सिद्धेश तत्पूर्वी सिंगल येते. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 3 अंकावर. 2 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 बिनबाद. असे चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. चंद्रकांत मागच्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार जरूर ठरला गेला. 2 चेंडूची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचले 3 अंकावर. आदर्श फणसपाडा मात्र हा सामना पाहत आहेत. कुठला संघ आपल्या समोर असेल जो आजच्या दिवसातला अंतिम सामना असेल. गोलंदाज पुन्हा एकदा रोहन गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. इथे पंच दोन्ही आज समांतर करतायत. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 4 अंकावर. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. सध्या चेंडू फेकून झाल्या 2 आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 4 अंकावर. दोन्ही आक्रमक संघ एकमेकांसमोर आहेत. कित्येक वेळा एक समोर आले असतील परंतु आज या वालईपाडा चषकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील, कोण कोणावर भारी पडेल. 24 चेंडूचा हा सामना. कधी यावेळेस थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू व्हायचा संपर्क झाला नाहीये. इकडनं कमबॅक केलंय ते रोहननं. आणखीन 1-2 डॉट चेंडू येतील अशी अपेक्षा असेल क्षेत्र करणारा संघाला. तत्पूर्वी चांगली बॅटिंग सुरुवात झालंय. 4 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जातात. चेंडू फेकून झाले 3. षटक क्रमांक हे पहिला आहे आणि पॉवर प्लेचं षटक. डाव इथे परिपूर्ण केलेले क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. अज्जू भगत क्षेत्ररक्षण करतात, फेकी करतात. तत्पूर्वी 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचतोय 6 अंकावर. 6 रन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात तर झालंय. सध्या 6 धावा स्कोरबोर्डवर लागतात. 4 चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक पहिला आहे. रोहना गोलंदाज. पहिल्या चेंडूवर आल्या होत्या धावा 2. त्यानंतर सिंगल आली. तिसरा चेंडू वाईड आला. त्यानंतर तो चेंडू डॉट आला आणि आता 2 धावा येतात. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय 6 अंकावर. गोलंदाज पुढे एकदा बॅटची आतली कड लागली जाते. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येते. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 7 अंकावर. 7 रन स्कोर बोर्ड जरूर लागले जात आहेत. 7 धावा पण पहिला 7 क्रमांक जर्सी क्रमांक MS धोनी त्याच्यावर मात्र बंदी आणली गेली या टी शर्ट्सवर. आणि 10 क्रमांक जर्सी या 2 जर्सी अशा आहेत की BCCI त्याच्यावर बंदी आणली. कोणी ती जर्सी यूज करणार नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला तर सध्या 7 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. यावेळेस मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे फटका फसला जातोय. अज्जू भगत कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला गडी बाद होतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन जयवंत. 7 या धावसंख्येला लागतोय पहिला धक्का टीम आयकोस्माई संघाला. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जातो धर्मेश. चंद्रकांतने 3 चेंडू 3 लगातार षटकार ठोठावतायत. तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जय भोईर साहेबांच्या माध्यमातून असेल हे पारितोषिक. लगातार 3 चेंडू 3 षटकार दोघांनाही पण असेल. धर्मेश दोघांकडून 1000. फक्त चंद्रकांतसाठी पारितोषिक लावलंय.
1,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल राजजी घरत आणि जयजी भोईर साहेबांच्या वतीनं. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. गोलंदाज मार्कवर आला युवराज. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती या युवराजने. एक षटकाची समाप्ती झाली. टीमची टोटल जाऊन पोहोचले 7 या अंकावर. एक गडी बाद झालाय. गोलंदाज युवराज वैती. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला जातोय. पंच सहमत नाही आहेत. डॉट चेंडू चांगली सुरुवात पाहायला मिळते. सुनीलजी वैती साहेबांचे सुपुत्र. चांगलं लक्ष त्यांचंही नेहमी सातत्याने असतं जेव्हा जेव्हा त्यांची टीम कुठल्याही स्पर्धेमध्ये असतोय. पहिला चेंडू आलाय डॉट. 7 चेंडू धावा स्कोरबोर्डवर लागतायत. चंद्रकांत जर लगातार 3 षटकार 1,000 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजे 2,000 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. राजजी घरत आणि जयजी भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश पारितोषिक तुमच्यासाठी असेल. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 7 या अंकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आलाय. पहिला चेंडू आलाय डॉट. यावेळेस मात्र हा वाई सफर करण्याचा प्रयत्न केला. इथे पुन्हा एकदा अज्जू भगत चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 9 रन स्कोरबोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ आहे 2 आणि आतापर्यंत चेंडू समाप्त झाल्यात 2 चेंडू आणि धावा खर्च केल्यात युवराजने 2. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या अंकावर. चंद्रकांत लगातार 3 चेंडूवर 3 षटकार ठोठावत आहेत. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज राजची घरत जयजी भोईर यांच्या माध्यमातून असेल आणि धावा वाढवण्याची संधी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्क युवराज वैती. यावेळेस मात्र मॅच टाइम चोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कॉटन बॉलची संधी परंतु उलटा झेल पकडणं तितकं सोपं नाही आहे आणि या 2 धावांशी टीमची टोटल जाऊन पोहोचते 11 रन्स. 11 धावा या स्कोरबोर्डवर पाहू शकतात. धावसंख्येला आकार देण्याचं सध्या काम करतायत चंद्रकांत. दुसऱ्या बाजूने धर्मेश. 11 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे 2. आतापर्यंत 3 चेंडूची समाप्ती झाली. पहिला चेंडू पाहिला तर डॉट. त्यानंतर 2 धावा आल्यात दोन्ही चेंडूवर. तीन चेंडूची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 11 धावा 1 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कर युवराज वैती. एका बाजूने फलंदाज चंद्रकांत. यावेळेस मात्र चंद्रकांतच्या बॅट बंद इथे फटका फसला जाईल. सिद्धेश झेल खाली कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. चंद्रकांत बॅक टू द पॅव्हेलियन. 11 या धावसंख्या टीम आई कोस्माई संघाला लागतोय दुसरा धक्का. स्वतः कर्णधार मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. युवराजचं कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी केलंय. 4 चेंडू मागे धावा खर्च केलाय 4 आणि एक महत्वाचं विकेट प्राप्त केलाय. तर मैदानच्या आतमध्ये स्वतः कर्णधार जातोय पंकज. इकडनं चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचले 11. 2 गडी बाद. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 11 धावा 2 गडी बाद. आई कोस्माई खार्डी. टॉस जिंकला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय युवराज. यावेळेस चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. युवराज या गोलंदाजचं बॅटची एज लागले पंच दर्शवत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 12 रन स्कोर कार्ड. 12 धावा या स्कोरबोर्डवर लागले जातात. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. उर्वरित तुमच्याकडे 13 चेंडू असतील आणि 13 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल. 40 पार करावे लागेल कारण पहिल्या मॅचचा आपण विचार केला तब्बल 52 धावा आल्या होत्या आणि 53 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं होतं. सध्या 12 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर मार्गस्थ आहे दुसरं. टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक सेल खाली होते परंतु झेल काही टिपता आला नाहीये. सिंगल येतंय. या सिंगलने षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 13 या अंकावर. 2 गडी बाद झाल्यात.
तिला षटक हाताळताना धावा खर्च केल्या होत्या 7 आणि आता हे षटक हाताळताना आपण धावा खर्च केला फक्त 6. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी केलंय सध्या. एक एक विकेट्स दोघांनाही प्राप्त केला. नवीन गोलंदाज गोल मार्कवर येतोय. विराज जो मागच्या मॅचचा हिरो विराज गोल मार्कवर सज्ज होतोय. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत उमेश वैती. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी करतायत तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीमचे टोटल जाऊन पोहोचलंय 15-15. इकडनं गिअर चेंज करावं लागेल आई कोसमाई संघाला, कारण 40 बंद तुम्हाला पोचावं लागेल तर एक फायटिंग स्कोर असू शकेल या 4 षटका मागे. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 15. षटक क्रमांक 3 मार्कस्थ झालंय. धर्मेशलाही चांगली फलंदाजी करावी लागेल आणि स्वतः कर्णधार पंकज एका बाजूने. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. डेंजर झोन. यावेळेस पंकजला परतावा लागेल. 1 धाव परिपूर्ण झालंय. 16 धावा 3 गडी बाद. जबाबदारी असेल धर्मेश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येईल. सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. 17 धावा या स्कोर बोर्डवर. लॉस ऑफ 3 विकेट्स. तितिक्ष आज हिरो बनण्याची संधी असेल. संघ अडचणीत आहे. आई कोसमाई हा संघ. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 आहे. 3 चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ म्हणजे अजूनही उर्वरित 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 9 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा येणं सध्या गरजेचं असेल. चांगली बॅटिंग लाईन यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघाकडे आहे. परंतु कौतुक करेन गोलंदाज जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पहिलं षटक 7, दुसरं 6 आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेस स्वतः फ्लिक्सचा फटका पाहायला मिळतोय. हवा के साथ साथ घटा के संग संग येतोय षटकार. 6 धावा. फ्लिक्सचा फटका पाहायला मला 6 धावांची मोहर उमटवलंय. 23 रन स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. गोलंदाज पुन्हा एकदा विराज हा गोलंदाज. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी बीच में ये विकेट गिरी. विकेट क्रमांक आपण पाहिला आता 4था धक्का लागतोय आई कोसमाई खाडी संघाला. पोहोचलाय
आधीच्या चेंडूवर षटकार लागला होता, त्यानंतर कमबॅक केलं ते विराजनं आणि माघारी परतवण्याचं काम केलंय ते फलंदाज तितिक्षला. आता नवीन फलंदाज संजय मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. सध्या टीमची टोटल जाऊन पोहोचते 23 या अंकावर. तब्बल विकेट्स आपण पाहिल्या तर 4 गडी बाद झाल्यात. सन्माननीय संजयजी भाऊ पाटील साहेब उपस्थित झाल्यात. त्यांचा यथोचित सन्मान करेन मी. देवेंद्रजी प्रकाश पाटील यांना विनंती करेन आपला शुभ असते संजयजी भाऊ पाटील साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. प्रत्येकाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देव भव ही आपली संस्कृती. शेवटचा चेंडू असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचले 23 रन्स. 7 चेंडूचा काही शेष आहे. गोलंदाज विराज गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल. 2 धावे ते परिपूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 25. 4 गडी बाद. आमच्या व्यासपीठावर सन्मान्य संजयजी भाऊ पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय देवेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून. वलईपाडा चषक 2024 चा रणसंग्राम. ऐकू एक छोटीशी धून. आयु 3 षटकाच्या समाप्तीनंतर राजदीप यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू. क्या बात आहे. सुपर चांगली सुरुवात पाहायला मिळते. राजदीप धर्मेश एका बाजूने दुसऱ्या बाजूने संजय. राजदीपने पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. यावेळेस कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन गॉन. 5वा धक्का लागतोय तो टीम आई कोस्माई खेळाडी संघाला 25 या धावसंख्येवर.
3 चेंडू असतील. टीमची टोटल 25. राजदीपचं कौतुक करावं लागेल. सुपर सुपर, काय जबरदस्त गोलंदाजी. ही धाव नाही आहे. एकंदर आपण पाहू शकतात क्लोज विकेट किपर आहे. लक्षात ठेवा, जेव्हा विकेट किपर क्लोज असेल, डायरेक्ट हातात चेंडू गॅदर केला तर धाव नाहीये. टॉट येतोय. काय जबरदस्त कामगिरी केली. राजदीपचं कौतुक करावं लागेल. सुपर कामगिरी करतोय. 4 चेंडू मागे एकही धाव खर्च केली नाहीये. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट्स, तदनंतर एक स्वतः कॉटन बोल्टच्या माध्यमातून विकेट्स प्राप्त केलाय. मेडन ओव्हर हाताळेल का या स्पर्धेतली पहिली वहिली. फलंदाज बाबू सिंगल डबल काढून स्ट्राईक रोटेट करावी लागेल. पुन्हा एकदा डॉट. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण पाहायला मिळतंय. राजदीप 5 चेंडू मागे एकही धाव खर्च केली नाहीये. आता अंतिम चेंडू असेल. मेडन ओव्हर हाताळली जाईल का. 25 लॉस ऑफ 6 विकेट्स. यस, काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला गोलंदाज ठरलाय आजच्या दिवसात. वलईपडा चषक मेडन ओव्हर विकेट्स. सुपर कामगिरी केली. 25 धावा या स्कोरबोर्डवर 4 षटकाच्या समाप्तीखेर. 26 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. आणि या 26 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचं धावतं समालोचन घेऊन येतील पुन्हा एकदा तुम्हाला रिझवण्यासाठी प्रमोदजी शेडगे सर आपल्या सोबत जॉईन होतील. स्वागत सन्मान करणार आहोत. कुमार मुकेश रमेश वजय यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विलास पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. नरेंद्र बुंदे कॉमेंट्री स्टुडिओ या ठिकाणी दाखवत असताना एका साईडला प्रदीप भोईर आणि नितीन गावड ते आमच्या ऑन स्क्रीनवर आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन. सावली क्रिएशनला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलवर क्लिक करायला विसरू नका. तर थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन नरेंद्र बुंदे यांना आपण पाहत आहेत. आमच्या समवेत यतीन हे सुद्धा आहेत जे ऑपरेटर आहेत आणि डिजिटल स्कोरिंग करतायत. आपण पाहतायत ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वालईपाडा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून राज घरत यांना आमच्या व्यासपीठावर पाहतायत. अतिशय एक चांगले खेळाडू आणि तदनंतर आज आयोजकाच्या भूमिकेत ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना सुरेख साथ देणारे संपूर्ण त्यांची टीम
विजयासाठी 26 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 24 बॉल मध्ये 26 धावा हे सामन्याचं समीकरण. पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. इनफिल्ड क्लिअर करणारा हा पहिल्याच बॉलवरचा अतिशय सुंदर पद्धतीने हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. बॉडी लँग्वेज दर्शवते की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. गुड शॉट. 4. सरळ चेंडू निघून जाईल. कुठती धाव येत नाहीये. खूप प्रयत्न चांगले केले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. चंदूच्या संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. पंकज आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या वरून चेंडू हा यालो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. आतापर्यंत खूप चांगली अंपायरिंग राहिले. जयप्रकाश घरत आणि जगदीश भोईर यांना आपण पाहतायत. तर एक अनुभवी पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रथमतः टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगलं प्राधान्य दिलं. आज कुठेतरी मैदानाशी नाळ जोडावी. अप्रतिम स्लोवर वन चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जयवंतचा परंतु तिथे एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकीपर्यंत ढोंडो ढोंडो रे साजना अशा पद्धतीने दृश्य पाहायला मिळालं आणि 2 धावा परिपूर्णतः पाहायला मिळत आहेत. कदाचित बाईच्या स्वरूपात आहे का की बॅटची एज लागली होती. बॅटची एज मात्र घेऊन जाणारा हा चेंडू आपण पाहतायत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे एक सुद्धा धाव नव्हती. जयवंत आता हतबल झालेत. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात होते. जोखीम पत्कारली होती आणि स्वतः स्माइल देत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 रन्स. पहिल्या षटकातील 4 बॉल फेकून झालेत आतापर्यंत. गोलंदाज पंकज मोठा प्रहार पडण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्षेत्ररक्षक महादेव पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 7. विराजने चांगली स्टार्ट करून दिले. पहिल्याच बॉलवर चौकार अप्रतिम पाहायला मिळाला. देखणा फटका होता. जो संघ विजय होईल तो आदर्श फणसपाडा या टीम बरोबर खेळेल. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं बंधन आहे. पॉवर प्लेच्या बंधनात परिपूर्णतः गोलंदाज जकडून ठेवतात फलंदाजाला परंतु आतापर्यंत पंकजने तसं काही केलेलं नाहीये. चेंडू डॉट जास्त येत नाहीये. ऑन साईडला खेळला गेला. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. संजय भगत मात्र पुढे सरसावेल. फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता आज अमोल भगत या खेळाडूची सुद्धा कमी थोडीशी जाणवताना आपल्याला पाहायला मिळते. कारण एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख सातत्यपूर्ण संजय भगत यांचे बंधू. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवली. ते फलंदाजाने कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. ही जमेची बाजू म्हणजेच खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. पहिल्या षटकामध्ये टेनिस बॉल क्रिकेट झपाट्याने मात्र प्रगती झाली. या टेनिस बॉल क्रिकेटची 100 रुपयांचं पहिलं पारितोषिक असायचं ते आज करोडोच्या घरामध्ये जाऊन पोहोचलं गेलं. म्हणजे क्रिकेटला आलेले सोनेरी दिवस आणि ग्लॅमर क्रेज आज ग्रामीण भागातील टॅलेंटेड खेळाडूंना संधी मिळते. जसं ISPL मध्ये आपण पाहिलं इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये 3 खेळाडूंची निवड झाली पालघर जिल्ह्यामधून. त्यामध्ये सुमित डेकले 19 लाखाला गेला. त्यामध्ये प्रीतम बारी 3 लाख आपण पाहिलं आणि विश्वनाथ जाधव याला सुद्धा आपण पाहू शकला 3 लाखामध्ये. करण अंबालाने पहिल्याच मॅच मध्ये मात्र खूपच धमचाक उडाली होती. वाईटवर वाईट आले होते आणि सगळ्यांची टीका चालू झाली होती की अजून द्या 27 लाख. मात्र अशाच प्रकारचं प्रत्येकाच्या तोंडातून मात्र निघत होतं परंतु तदनंतर त्याने अर्धशतक झळकावलं. कृष्णा लक्ष्मण सातपुतेने झेल सोडल्याचा परिणाम मात्र सोसावा लागला होता त्या संघाला आणि 2 मॅन ऑफ द मॅच मिळाले. कारण अंबाला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ते एकंदरीत 11 वर जाऊन पोहोचले गेले. म्हणजे क्रिकेट आज कुठच्या कुठे जाऊन पोहोचलं गेलं. हलकेशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती एकंदरीत आपण पाहतायत 12 धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 आहे. धर्मेश आपल्या गोलंदाजी मार्कवर.
अप्रतिम, खूप चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. ते एकंदरीत 13 धावसंख्येवर. 13 रन्स ऑन द बोर्ड. त्रिशिका 11 टीम म्हणून गावदेवी यंगस्टार वैतीपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने किरणजी कारभारी जे विराटांचे आहेत आणि अप्रतिम मनसेचं चांगलं प्रतिनिधित्व ज्यांनी स्वीकारलं गेलंय अशा प्रकारचे व्यक्तिमत्व ते सुद्धा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. तर किरणजी कारभारी साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. सावली क्रिएशनच्या माध्यमातून घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्व श्रोत्यांचं वालईपाडा चषक टीमच्या वतीने, आयोजकांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं या स्पर्धेचा रोमांच वाढताना पाहायला मिळेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. परिपूर्णतः बीट होत आहेत उमेश. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 14 या धावसंख्येवर 14 रन्स. 1.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला खेळत असताना पायावरचा चेंडू होता, मनगडाचा वापर केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 7.50च्या एव्हरेजने आतापर्यंत खेळत आहेत. म्हणजेच येणारे बॉल 12 बॉलमध्ये 11 धावेची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया डीजेला संधी. बॉल आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विजयासाठी यंगस्टर गावदेवी वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुनील वैती टीम मेंटॉरची भूमिका स्वीकारत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे कोणता तरी खेळाडू जेव्हा चांगला क्रिकेट खेळतो त्या स्तरावर असतो, 23-24 वर्ष घालवतो आणि तदनंतर आपल्या संघाचं कुठेतरी एक नेतृत्व बनतो. आणि त्यामध्ये सुनील वैती यांना आपण पाहत आहेत. त्यांचे सुपुत्र सुद्धा या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आज टीम मेंटॉर म्हणून सुनील वैती यांना आपण पाहू शकाल. 12 बॉल 11 धावेची आवश्यकता. एका साईडला आपण पाहिलं उस्माई खार्डी टीमने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं यंदाच्या हंगामामध्ये. अप्रतिम सुरेख चेंडू आहे का तर नाही. आउटसाइड दी लेग स्टंप चेंडू सोडून जाणार होता. 16 धावा फलकावर. 12 बॉल आणि विजयासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज आहे तितीश. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटचं एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चहूबाजूने खूप चांगले स्टँड्स शामियाने उभारले गेलेत. म्हणजेच आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा त्यांनी विचार परिपूर्णतः केलाय की जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं प्रेक्षकांची लयलूट होईल. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या वैतरणा बी गटाला संधी दिली गेली. उद्याच्या दिवसात सुद्धा 8 संघ म्हणजे 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आणि त्यामधून एक चॅम्पियन्स. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, ॲब्सोल्युटली सुपर्ब सिक्सर.
आपल्या संघाला त्रिशिका 11 या संघाने खेळला गेला संघ हा आपण पाहिला होता. तर चला शेक हँड करायला विसरू नका. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आपण मैत्रीपूर्ण संबंध जोपासायचे आहेत. हस्तांदोलन करा. हँडशेक करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे.